बौद्ध महासभा या बौद्धांची मातृसंस्था आणि या संस्थेमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी, सर्व शाखांमधले पदाधिकारी बाबासाहेबांची जयंती यावर्षी थोडीशी वेगळ्या पद्धतीने साजरी करूया अशा पद्धतीनं विचार केला आणि तसा निर्णय घेतला। आणि मग हा जो निर्णय होता तो म्हणजे 18 तास अभ्यास उपक्रमाचा होता। हे काम फार मोठं होतं आणि मग या कामासाठी आम्हाला अजून एखाद्या संघटनेची गरज वाटू लागली आणि त्याच्यामध्ये मग यावर्षीचे जे सार्वजनिक जयंती उत्सव समिती आहे त्या समितीच्या पदाधिकाऱ्यांशी आमची चर्चा झाली आणि भारतीय बौद्ध महासभा आणि यावर्षीची सार्वजनिक जयंती उत्सव समिती या दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा 18 तास अभ्यास उपक्रम या ठिकाणी राबवण्याचं ठरवून आज तुम्ही पाहताय तो उपक्रम इथं आज रोजी अंमलात आलेला आहे। हा उपक्रम राबवण्यामागे आमचा मोठा उद्देश आहे। आजच्या देशभरातल्या तरुण पिढीकडे जर आपण पाहिलं तर असं ध्यानात येतंय की तरुण पिढी ही पुस्तकांपासून ग्रंथांपासून अभ्यास करण्यापासून थोडी उदासीन झालेली, थोडी दूर गेलेली आहे। त्याला कारण त्याच्यामध्ये कोरोनासारखी महामारी ही एक कारण आहे। त्याच्यामुळे ऑनलाईन क्लासेस झाले आणि त्याच्या माध्यमातून मग मुलांकडे मोबाईल आले। मोबाईल ही मुलाची इतकी गरज बनली की त्याच्या विना मुलं आज रोजी राहू शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो त्यावेळेला असं ध्यानात येतं की विद्यार्थ्यांना आपण योग्य वेळी पुन्हा एकदा योग्य ट्रॅकवर नाही आणलो तर भविष्यकाळ फार मोठा आपल्याला आव्हानात्मक ठरू शकतो। आणि म्हणून विद्यार्थ्यांना आज रोजी बाबासाहेबांचा आदर्श त्यांच्यासमोर ठेवून पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळवणं, पुन्हा एकदा ग्रंथांकडे वळवणं, पुन्हा एकदा अभ्यासाकडे वळवणं गरजेचं वाटू लागलं आणि त्यातून आज आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे। टोटल किती विद्यार्थी बसलेले आहेत सर? आमच्याकडे ज्या नोंदी झालेल्या होत्या 350 विद्यार्थ्यांच्या नोंदी झालेल्या होत्या। 250 विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी आज या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। धन्यवाद।